महाराष्ट्रावरील धोकादायक वळणावर ट्रॉला पलटला, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। सिरोंचा ते छत्तीसगड जाणाऱ्या NH-63 राष्ट्रीय महामार्गावरील वडगाम फॉसिल पार्क परिसरातील धोकादायक व अंधाऱ्या वळणावर साखरेनं भरलेला CG17LC7705 क्रमांकाचा ट्रॉला पलटल्याची घटना घडली। या अपघातात चालक जखमी झाला असून सुदैवानं मोठी जीवितहानी टळली। मात्र या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। सन 2000 मध्ये BRO कडे या महामार्गाचे काम सोपवण्यात आले होते। सध्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी PWD कडे आहे। तरीही अनेक ठिकाणी रेडियम बोर्ड, इंडिकेटर व इशारा फलक नसल्यानं अपघातांची मालिका सुरूच असल्याची नागरिकांची तक्रार आहे। सिरोंचा शहरापासून काही अंतरापर्यंतचा फलक दिसतात, मात्र पुढील मार्गावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। विविध प्रशासनांनी भूमिका घेतली, पण ठोस उपाययोजना करण्यात अपयश आल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये। महामार्गावरील सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जाबीर खान यांचा रिपोर्ट।